गुड मॉर्निंग. जय शिवराय, जय शंभूराजे. चला आता काय केलं आहे आपलं, बऱ्यापैकी तयारी झाली. बऱ्यापैकी म्हणल्यावर थांबा एक मिनटं. चला आता ही बॅग भरली, एक छोटी बॅग तिकडे नेऊन ठेवली, बाकी तर काही नाही. चला बॅग घेतली पाहिजे. मागच्या डिकीत ठेव आधी, तर वरती चल. मागल्या डिकीत ठेव. हा बस तिथं व्यवस्थित ठेव. चल चला आता आपल्याला आहे ना आपलं पाण्याचा जार घेतला पाहिजे. चला आता सगळी तयारी झाली. तर आपली ही बॅगीवरती हे आपलं 3 Escape फॉरेवर्स नाव. ओके. नंतर आता हे पाण्याचं जे काय म्हणतो आपलं छोटं कॅन वगैरे काय असेल तर ते घेतलं सोबत, जार. नंतर ह्या चपाती घेतली, आपली ती बॅग. नंतर पाठीमागं डिक्कीमध्ये कपड्याची बॅग. हा शिवदादा. आणि आपली स्कूटी. ठीक आहे. आता काय झालं आहे, ऑलरेडी 1 मिनिट. काय झालं आहे, काल रात्रीपासून आहे ना प्लॅनिंग करतो आहे फिरायला जाण्याचं. पण फिक्सच होत नव्हतं ना की फिरायला जायचं आहे, दवाखान्यात जायचं आहे, काय काय दोन्हीपैकी काहीतरी एक करतो आहे. तर पाहू आता नक्की. दोन्हीपैकी मी दवाखान्यात पण जायचं आहे आणि फिरायला पण जायचं आहे. दोन्हीही नियोजन करायचं आहे आपल्याला. पण काय झालं आहे माहिती आहे का, ही जी दिसते का तुम्हाला बघा, ही हिला येणार कालपासून म्हणतोय फिरायला चल सोबत. ती म्हणती मला नाही यायचं. मेहंदीचा क्लास आहे का? तर ती म्हणते माझा मेहंदीचा क्लास आहे. तिला म्हणलं आता एक काम करतो, मी तिकडे गेल्यावरती एक भाड्याने बायको घेतो सोबत माझ्या फिरायला. आहे का नाही शिवदादा? ना. तर चला जाऊ द्या, आता निघूया आपण मस्तपैकी. आता फिरायला जाऊया. बघू आता तिकडं. प्लॅनिंग 2 दिवसाचं आहे का नाही शिवदादा? 2 दिवसाचं आहे. आज जायचं, फिरायचं आणि मग मस्तपैकी उद्या बीचवरती जायचं आहे. हां, बीचवरती जाऊया. मग त्यासाठीच घेतलं ते माझं ते काय म्हणतात ते बरमुडा. हां, शॉर्ट्स. आणि हे पण घेतले ना. काय राहू दे, चल काय नाही होत. बघू आपण तिथे गेल्यावरती. बरं ठीक आहे, चालेल, पाहू. चल बरं, चला निघूया आपण. 1-2 मिनटं फक्त आहे ना जाण्याआधी जरा हे आपलं नाही का गाडीचं आहे ना, हे आता वॉशर फ्लूइड भरूया. गुदू हे काय केलं हे, हे काम कर ना गुडू. ते पाणी आण बरं, जा आणि चल ते पाणी आण इकडं. ते पाणी टाकू पहिलं आपण आणि त्यात वॉशर फ्लूइड टाकूया. चला आता हे जरा आहे ना यामध्ये वॉशर फ्लूइड बरं. अरे सांडायचं ते पाणी खाली. बसलं एकदम मापात झालं. एकदम थोडं उरलं आहे तेवढं आपण काचेवरती मारूया. धर चल. हे का नाही, कसं हसतं गुड्डू. चला आता निघूया. हे तर सर्व झालं व्यवस्थित. बोनट लावला पाहिजे. उरकलं सगळं. आता निघूया. आता काय झालं, फक्त गाडीचं बघू, जर जमलं कुठं तर थोडंसं पाणी वगैरे मारून घेऊ. नाही तर काय नाही, हाय अशी आपली मस्त चांगली नवीन चकाची गाडी आहे. चला चला आता खरोखर चला चला. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण निघालोय तर खरं, पण कुठं जायचं हे अजूनही खरोखर फिक्स नाही केलेलं. कारण की माझं कसं म्हणणं होतं, जर समजा सायली वगैरे येणार असेल सोबत तर बीचवरती जाऊया. कारण की साताऱ्यामध्ये म्हणजे ऑलरेडी दवाखान्यात पण जायचं आहे, पण ते काय ते डॉक्टरांकडे जायचं आहे का, तर ते डॉक्टर म्हणजे नाही का 2 वेळा झालं असं की त्यांना इमर्जन्सी कामामुळं ते बाहेर गेले. ज्यावेळेस अपॉइंटमेंट घेतली किंवा ज्यावेळेस ठरलो होतं आपण त्यावेळेस.
त्यामुळे मग आता डॉक्टरांकडे जाण्याऐवजी म्हटलं चला ह्या शनिवार रविवार थोडंसं बाहेर फिरायला जाऊ. पण फॉल्ट असं झाला की म्हटलं आता सायली येईल, पण सायली काय सोबत आली नाही. त्यांचा काही मेहंदीचा क्लास आहे. ते म्हटले की क्लासमुळे नाही का येत नाही मी. तर म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे चालेल, तोपर्यंत मग शिवदादाला घेऊन जाऊ. तर आता काय झालं आहे, शिवदादाना आम्ही निघालो आहे, पण नक्की कुठं जायचं आहे हे कहा ना. कारण की कसं बीचवरती जाऊ का, बीचवरती आपण शिवानी मी दोघांनी फिरायचं आणि बायकोला घरी ठेवायचं हे बरोबर नाही. हा इतर ठिकाणी आपण कुठं म्हणतो जसं हे देवाला वगैरे गेलं किंवा कुठं अशा ठिकाणी तर ठीक आहे ना. पण जर बीचवरती जायचं आहे सोबत बायको नाही, मग त्याला अर्थ नाही. किंवा मग त्याला एक हे नाही का आपण काय म्हणतो की तो जो एन्जॉय असतो तो एन्जॉय नाही. त्यामुळं मग म्हटलं की चला आता बघू, अजूनही कुठं जायचं हे फिक्स नाही केलं, पण जाऊया, सुट्टी आहे. हे एक वय असतं, ह्या वयात फिरलं पाहिजे. नाही तर नंतर ना मग ते प्रत्येक व्हिडिओत सांगतो तसं की एकदा वय निघून गेलं की नंतर तुमच्याकडे लाखो करोडोची इस्टेट जरी असली तरी तुम्ही फिरू शकत नाही. कोणाच्या तरी साह्यानं किंवा कोणाला तरी घेऊनच फिरायला लागेल. आता कसं आपण आपलं ठीक एक वय आहे, ह्या वयात आपण आता कसं त्याला निघाली काढली गाडी गेलो फिरायला असं करू शकतो. तसं इतर वेळेस जेव्हा वय होईल त्यावेळेस नाही करता येत. म्हणजे जरी तुमची इच्छा असली किंवा म्हणतात ना की आपल्याकडे पैसा असला तरीही नाही तसं करता येत. त्यामुळे चला आता जाऊया डायरेक्ट. जास्त काही प्रवचन दरवेळेस सारखं सांगत नाही आपण. आता डायरेक्ट काय करूया, निघूया. आता कोरेगावमध्ये जाऊ. कोरेगावमध्ये गेल्यावरती ठरवूया कुठं जायचं. मला तर वाटतं शक्यतो पाहू आता हे गणपतीपुळे वगैरे खूप लांब आहे, पण तरी शक्यतो श्रीवर्धन, दिव्यागार, गणपतीपुळे काही करता येईल ते. आता 2 दिवस आपले आहेत असे समजून चालूया. चला आता जास्त परत बोर नाही करत तुम्हाला. तुम्ही जरा समोरील नाही का आपण जो आपल्या इकडचा खेडेगावातला म्हणतात ना जो परिसर आहे त्याचा आनंद घ्या थोडासा. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आपण बरोबर आता ना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी आहे वडूबुद्रुकला, श्री क्षेत्र वडूबुद्रुकला. तर त्या समाधीच्या बरोबर पाठीमागे आहे. आता इथून आपल्याला समोर नाही का, म्हणजे इथून कोरेगाववरून मग असेल तो आपला पुढचा रूट आहे. तर ठीक आहे चला आता इथं काम चाललंय. हे विंडशिल्डचं जे आपण मोबाईल होल्डर लावला आहे ना त्यावरती मोबाईल जास्त वेळ लावता येत नाही. जास्त वेळ लावला ना काय होतं की ते जे उन्हामुळं गरम होतं ना त्यामुळे मोबाईल लवकर हीट होतो आणि जे व्हिडिओ शूट आहे ते आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ना ते बंद होतं. त्यामुळं थोडा वेळ तिथं लावायचं, थोडा वेळ आपल्या जवळ ठेवायचं असं चालवलं आहे. मला वाटतं तिथं फडतरी वस्तीवरती परत दुसरा गतिरोधक केला वाटतं काय. काही तर केलं त्यांनी गतिरोधक. लोणीकंदमध्ये आलं ना की हे ट्रॅफिक आणि लोणीकंद याचं हे जे समीकरण आहे ना ते आता नवीनच चालू झालेलं आहे. कारण पहिलं असं असायचं की फक्त वाघोलीमध्ये ट्रॅफिक असायचं आणि रांजणगावमध्ये थोडंफार. बराच वेळ झाला ट्रॅफिकमध्ये गुंतलो आहे बरं का इथं. पण ठीक आहे जाऊ दे. त्याला कसं होतं फिरायला जायचं म्हटलं आणि ट्रॅफिकचा जर विचार केला तर मग आपण कधीच फिरू शकत नाही. मग चला थोडंफार चालायचं, ट्रॅफिक लागायचं आडवं तिडवं आहे का नाही. तर हा रस्ता आहे, रस्त्यावरती ट्रॅफिक लागणारच आहे. सगळंच ट्रॅफिक वगैरे दाखवत बसलो तो अजून तुम्ही बोर होणार. त्यापेक्षा काय करू, आता डायरेक्ट ताम्हिणी घाटात गेलो ना की तिथं जे व्हिडिओ किंवा फोटो वगैरे काढेल का ते तुम्हाला दाखवतो. नाहीतर मग मध्ये जर कुठं काय का चांगलं नाही का दाखवण्यासारखा पॉईंट वाटलाच तर मग तो दाखवल. नाहीतर मग आता डायरेक्ट भेटूया ताम्हिणी घाटात. हा व्हिडिओ खरंच खूप मोठा होणार आहे. त्यामुळे मी असं काही शक्यतो एवढं कटिंग करत बसणार नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला आवडणार नाही त्या ठिकाणी थोडंसं व्हिडिओ स्किप करा किंवा पुढं पळवा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने एन्जॉय करा, म्हणजे व्हिडिओ पाहून एन्जॉय करा. चला हा नवीन फ्लायओव्हर झाला होता इथं. आता आपण अजून पुण्यातच आहे, पुण्याच्या बाहेर नाही गेलोच आपण. आता
हां बरोबर, हे इकडनंच आहे. मला वाटलं का दुसरा मी रस्ता चुकलो काय, कारण पहिले त्या रोडनं जायचो, आता हा इकडचा एक रस्ता आहे. बापरे, लय खडबड 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 वाजते. ठीक आहे, जाऊ दे. चला आता पुण्याच्या बाहेर निघालो की मग तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो कुठं काय आहे कसं आहे. ह्या रोडवरती ना शोधत एक 4-5 किलोमीटरवरती एक पंप होता, म्हणून CNGच्या पंपावरती आलो इकडं शोधत. आता इथं CNG आहे नाही आहे काय माहीत नाही. चला तिथे ह्या पंपावरती ना तुम्हाला जो मग अशी पाठीमागं नाही का एक 5 मिनटापूर्वी म्हटलं तसं, हा चांदेरींचा पंप आहे इथं. त्या पंपावरती CNG भरूया आणि CNG भरून निघूया. ते एक असं किती तर ऑनलाईनच आहे, प्रेशर किती आहे. चला आता CNG भरू आणि परत पुढे निघूया. सिम्बायसिस हॉस्पिटल ना, त्यामध्ये येताना आपण येत आलतो. आता जस्ट तिथे न जाता आपल्याला सरळ तिथून पुढे जायचं आहे. ह्यावेळेस काय केलं थोडंसं आहे ना, जो रस्ता आहे तो रूट म्हणतो ना आपण, तो वेगळा धरला आहे. प्रत्येक वेळेस एकाच रूटने जाण्यापेक्षा थोडासा रस्ता आहे तो चेंज करून जाऊया. ह्या रूटनं आपल्याला आता पुढे जायचं आपल्याला तामिनी घाटातूनच. पण तामिनी घाटात जाण्यासाठी 2 रूट होते, त्यापैकी आपण इथं CNG भरला आणि त्याच रूटने तसंच पुढं आलो इकडं. उन्हाळ्याचे दिवस इथं हे डोंगर वगैरे बघा ना कसे असे म्हणतात ना की त्याच्यावरची झाडं वगैरे सगळे असे जळून गेलेत. हेच आपण पावसाळ्यात आलो असतं तर किती मस्त वाटलं असतं इथं. ही झाडं सगळी अशी हिरवीगार असते, सगळं असं नाही का, म्हणजे वातावरणच ते खरोखर खूप वेगळं असतं. हे अशी पाहते कसं दिसतं आहे का, कुठंतरी असं ओसाड वाटते का नाही. हा म्हणजे आहे खरंच चांगलं आहे, पण दिसायला हिरवागार परिसर, मात्र हिरवागार वातावरण मन प्रसन्न करतं. अशा ह्याच्यात कुठंतरी असं ओसाड जागी आले का वाटतं. चला जाऊ द्या, काही नाही. हे आपलं पाखरू आपल्यासोबत आज झोपलं नाही बरं का, पण ते इतर वेळेस काय करतो, झोपत होतो, पण आज झोपलं नाही. कसं आहे डोंगर वगैरे अरे शेवटी. आणि आत्ता काय झालं आहे, आपण थांबा मी फ्रंट कॅमेरा ओपन करतो. किती जरी नाही म्हटलं तरी पावसाळ्यासारखं वातावरण आता नाही, त्यामुळं रिलॅक्स. आता काय झालं, एकदम सिटीत असतो ना, सिटीत आतापर्यंत मी पुण्यात होतो सिटीत, ते सिटीतलं जे वातावरण होतं का असं कसं कोंडलेलं, त्यामुळं काय वाटायचं कधी त्यातून बाहेर पडतो आज झालं तर मला. आता इकडं आलो आपल्या खेडेगावात साईडला, पहा कसं एकदम रिलॅक्स आणि चांगलं वाटतंय. चला आता येतो ना आपल्याला लेफ्टला वळायचं आहे. म्हणजे अशा ह्याच्यात गाडी चालवलं पण काय वाटत नाही रे, मस्त वाटतं. ट्रॅव्हलिंगचा आनंद घ्यायचा आहे. की आपल्या इथं कोरेगावात पण तसंच होतं. काय होतं किंवा हे नदी आली ना, लोक कचरा तरी टाकतात, काहीतरी आपलं नाही का पूजा साहित्य असं नसतं झालं ते तरी टाकतात. त्याकरता हे असं साईडला लावलं ना की मग टाकत नाही, पण टाकणारे त्यातूनही टाकतात, असं येतात आणि त्याच्या वरून उडी मारून टाकतात ते. पण जाऊ दे, आता काय येतं, काही नजर नाव का ते स्वतःची शहाणे असतात ना, मनाची शहाणे, त्यांना सांगण्याची गरज नाही. जे असे खूपच अतिशहाणे असतात त्यांना सांगूनही कळत नाही असे. आता दुपार झाली, 12:15 वाजलेत, काहीतरी खाण्यापिण्याचं पण पाहिलं पाहिजे. तेच सांगत होतो, ते इराण इस्रायलचं युद्ध चाललंय ना, त्याच्यामुळे ना ते गॅस वगैरे काय ते HP चा गॅसच भेटत नाही आता. घरातले सिलेंडर नाही का ते बस काहीतरी काल 1.5 तास लागलं थांबलं, तेव्हा कुठंतरी CNG आपल्या हे CNG म्हणतो हे गॅस भेटला आपल्या घरातला. चला कुठून येतो म्हणजे लावलाय ना तो पडदा, आता राहू दे. हे ना आपण येत आता कुठं आलो नाही माहिती मला पण यार, पण मी पाहिलं का तर ते पहा तिकडे डोंगराच्या कुशीत आहे ना एक टुमदार असं छोटंसं गाव बसलंय.
मला आणि थोडंसं हा आता दिसेल कसं आहे छोटंसं गाव आहे बघा तिकडे डोंगराच्या कुशीत. कसं डोंगर वगैरे इकडं जे आहेत उन्हाळ्याचे दिवस पण नाही का असं आपण कसं म्हणतो की खेडेगाव आहे आणि खरंच वातावरण छान आहे यार इकडं. चला प्रत्येक आता काय होते दाखवण्यासारखं ते प्रत्येक ठिकाणं येते यार, पण सगळंच तुम्हाला ठिकाण दाखवत बसलो ना तर तुम्ही बोर होणार. म्हणून काय होतं की माणूस म्हणतो मग हे काय आहे राव, हे सारखं सारखं हे दाखवतोय तो दाखवतोय. एवढं लवकर 3:30 कसं काय आता, आता 12:30 वाजलेत. 1 वाजायला अजून अर्धा तास बाकी आहे. तर ते सांगत होतो आता मी शिवला काय आपण माणगावला म्हणजे माणगावचं मी लोकेशन टाकले आता. माणगावपर्यंत जाऊ. माणगाव म्हणजे माणगावला गेल्यानंतर ना आपण ठरवू आपल्याला पुढं कुठं जायचं आहे. कारण मला तर असं वाटतं श्रीवर्धनला जावं, कारण श्रीवर्धनला संध्याकाळचं बीचवरती फिरणे जो म्हणजे सायलीसोबत आम्ही गेलतो ना, सायली दिदी मी शिव, तेव्हा पाहिलं संध्याकाळचं तिथं श्रीवर्धनमध्ये 1 नंबर बीच, नाद नाही. तसं आहे ना आत्ता श्रीवर्धनला जावं वाटतं बरं का मला खरं. पण हाय आज जाऊ श्रीवर्धन, बघू दुसरा कोणता बीच असेल तर त्या दुसऱ्या बीचवरती पण जायचा प्रयत्न करूया, आहे का नाही. पण काय मी हा गॉगल घातला त्यामुळे मला सगळंच समोर काळा दिसते, त्यामुळे मी दिसतोय की नाही हेच मला माहीत नाही. पाहायला लागेल व्हिडिओ, त्यास एडिटिंग करेन ना त्यावेळेस थोडासा गोरा करेन. A few minutes later. ऐक कंटाळा आला बाबा. पुण्यातून डायरेक्ट आहे ना आपण कसं होतं की घरापासून इथपर्यंत पुढं असं थांबलो नाही जास्त. म्हणजे आता थोडंसं 1-2 मिनटं म्हणलं ब्रेक घ्यावं, थोडंसं स्ट्रेच करूया, आहे का नाही. आणि त्याचं कारण असं घडलं की मला इथे क्रिकेटची टुर्नामेंट चालू दिसली आणि त्या टुर्नामेंटमध्ये आता शेवटी क्रिकेट म्हणलं की आपला हे आलं, त्यामुळे थांबायला पाहिजे. चला आता 2 मिनटं थांबलो जरा, मला क्रिकेटची मॅच दाखवतो इथून जेवढी दाखवतो तेवढी. एक मिनटं का इथून दिसेल तुम्हाला. अरे लय कडक मारलाय षटकार रे, भारी मारला यार. परत एकदा मारलाय पण मला वाटतं फिल्डर षटकार, परत एक षटकार, 1 नंबर. लागोपाठ 2 बॉलावरती 2 षटकार मारलेत त्यानं. छक्का मारायचा की उभ्या आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठा छक्का का हे वडगाव करंडक. चला आता अजून एक बॉल आणि त्याच्यावरती परत एकदा मारलाय आणि तो सिम्पलसा असा कॅच घेतलाय आणि यावरती फलंदाज बाद झालेला आहे. नवीन वाघ तयार होता इकडून. चला तिकडं आउट होतो लगेच हा निम्या पिचवरती आपल्या निम्या ग्राउंडवरती पळत गेलता. पण भारी मारले होते दोन्ही बॉल, भारी मारले. वडगाव करंडक थोडीशी कॉमेंट्री करतो. वडगाव करंडकमध्ये आम्हाला हा असा एक चाललेला रोमहर्षक सामना आणि या सामन्यामध्ये फलंदाज आता चुकलाय, हुकलाय आणि गोलंदाज नाही ओव्हरच चेंज झालेली आहे. हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता नवीन गोलंदाज येत आहे. पाहूया कोणता नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी येत आहे. तो कोणत्या अंगून येतो काय का ना दिसतं ना मला दिसत, कारण इकडचा एक प्लेअर पुढे झाला आहे, तिकडचा एक प्लेअर पुढे झाला आहे. नक्की हा बॉलिंग करणार आहे का हा बॉलिंग करणार आहे? हा नाही, तो पलीकडचाच आहे, तोच करणार आहे वाटतं. चांगला नवीन प्लेअर आता, नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत आहे आणि तोपर्यंत थांबूया जरा, थांबा. नवीन बॉलिंग म्हणजे बॉलिंग टाकायला चालू केलं की मग तुम्हाला दाखवतो. चला नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार आणि हा पहा पुढचा चेंडू. गोलंदाज आला आणि आता यावरती बॅट्समनने मारला उत्तुंग असा षटकार. अख्खा डायरेक्ट वावरात मारलाय, डायरेक्ट पुढच्या वावरात. कसलं आहे ग्राउंडच लय काटा इथं. कसं दिसते .5 मध्ये
87 87 धावा. म्हणजे आता मी पाहिलेले 4 चेंडू आहे, 4 चेंडू नाही 5 पाहिले, 5 पैकी एक मिस झाला, एक आऊट झाला आणि 3 षटकार गेले त्यामध्ये. आता परत एकदा मला वाटतं वाईट चेंडू, हे झाडामुळे दिसणार आहे मला थोडासा अडथळा येतोय माझ्या दिसण्यामध्ये, अडथळा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार आणि आता मारलेला हा पुन्हा एकदा, अरे अरे अडवलाय. तर चला आता मी मॅच पाहतो, तुम्हाला जास्त बोर करत नाही. ओके आले मार. शिवदादा कसं थांबला इथं, फ्रंट कॅमेरा ऑन केला आम्ही आता. हे ग्राउंड पश्चिम गुडिया कसं आहे आपलं फ्रंट कॅमेराने. सांडायचं. चला आपण जरा चुकीच्या ठिकाणी गाडी लावली होती म्हणून जरा थोडं पटकन निघालोय, कारण का समोर येणाऱ्या गाड्या आहेत त्या कॉर्नरला वगैरे वळताना त्यांना त्रास नको आपल्यामुळं, आहे का नाही. चला ओके.